अध्यक्ष महोदय, बहुतेक रुग्णालयामध्ये स्टाफ अजिबात नाही. तिथं पेशंट लोक जातात आणि खुशाल ते सांगतात डॉक्टर नाही, त्याच्यावर तुम्ही दुसरीकडे जावा आणि उपचार घ्या. अध्यक्ष महोदय, कसं चालणार? गोरगरिबांनी कुठं जायचं? त्यांना मोफत उपचार करून देण्याचं काम राज्य सरकारचं आहे, आरोग्य विभागाचं आहे. परंतु त्याही संदर्भामध्ये गांभीर्याने ह्या सरकारकडनं घेतलं जात नाही. फक्त सांगितलं जातं 75,000 नोकर भरती करणार. कधी करणार? कधी त्याला न्याय मिळणार? अध्यक्ष महोदय, आता तर मला एक गोष्ट आपण सगळेजण बघतोय, हे सरकार सत्तेवर आलेलं आहे. हे सरकार सत्तेवर आल्यापासून अध्यक्ष महोदय, उभ्या महाराष्ट्राने बघितलं काही सन्माननीय सदस्यांच्या चौकशा चाललेल्या होत्या. परंतु ते शिंदे साहेबांच्या बरोबर भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जे सरकार केलं त्याच्यामध्ये गेले, त्यांच्या चौकशा बंद झाल्या. ते लगेचच स्वच्छ झाले, ते एकदम धुतल्या तांदळासारखे झाले. हे जे काही प्रकार चाललेले आहेत अतुलजी, लोक बंद डोळ्यांनी बघत नाही. त्यामध्ये त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला पण बसणार आहे. कारण शेवटी त्याच्यात तुम्ही लोकांनी सपोर्ट केला म्हणून हे मुख्यमंत्री झाले. 40 मध्ये कोणी उपमुख्यमंत्री होऊ शकत नाही. 115 लोकांचं पाठबळ तुम्ही त्यांना दिलं. आज मी आपल्याला सांगतो अतुलजी, आपणच स्वतः मागा आम्ही सगळ्यांनी सभागृहामध्ये ऐकलेलं होतं. त्यावेळेस गेल्या 2.5 वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्रात MIDC मध्ये किती जागा तुम्ही आकडे सांगितले, 4,14,000 चौरस मीटरची जागा औद्योगिकरणाकरता राखीव होती. ती थेट बेकायदेशीर पद्धतीने रहिवासी वापरामध्ये परावर्तित केली की नाही, असं आपणच सांगितलं. तुम्ही तुमच्या मताशी ठाम आहात. अध्यक्ष महोदय, ते करत असताना आमच्या अतुलजी भातखळकर साहेबांनी सांगितलं की 3,109 कोटी रुपयाचा राज्याला महसुलाद्वारे मिळायला पाहिजे होते, त्याऐवजी 168 कोटी मिळाले, म्हणजे 3,000 कोटीचा घोटाळा झाला, असं सन्माननीय सदस्य माझ्या समोर बसलेले अतुलजींनी सांगितलं. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये त्यांनी एक नाव घेतलेलं होतं, भूषण देसाई. तुम्हीच नाव घेतलेलं होतं. आता भूषण देसाईंना त्या काय झालं, काल काही दिवसापूर्वी शिंदे गटात घेतलं. ज्याच्यावर तुम्ही 3,000 कोटीचा आरोप केलेला होता, त्यांना शिंदे गटामध्ये घेतलं. लगेच ते अतिशय स्वच्छ झाले. त्यामध्ये कुठेही काही अडचण त्यामध्ये राहिलेली नाही. हे जे काही प्रकार चाललेले आहेत आणि त्याच्यात नुसता इथपर्यंत नाही, काल तर भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, एकानी तर काय सांगावं, भूषण देसाई यांना नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश दिला. नेमका हाच विषय आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत काढला आणि काय सांगितलं, आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे, ती गुजरात वरून येते, त्यामुळे आमच्याकडे जो साफ होईल, असं विधान त्यांनी केलं. अर्थसंकल्पावरील चर्चेच्या दरम्यान सरकारी योजनांचं कौतुक करताना या विधिमंडळाचे एक सदस्य भूषण देसाई यांचा विषय काढला. ते म्हणाले, कोणीतरी म्हणालं भूषण देसाई यांनी MIDC मध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला, मात्र म्हणून ते आलेले नाहीत. तो भ्रष्टाचार झाकण्याकरता हे सरकार चांगलं चाललंय म्हणून ते आले, त्यांना न्याय देणार आहे म्हणून ते आले. आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरात वरून आम्ही आणतो अतुलजी, गुजरात वरून आणतो. त्यामुळं आमच्याकडे जो माणूस येईल तो स्वच्छ होणार आहे आणि हे खरे आहे असंही सांगायला तो कमी करत नाही. काय चाललंय सरकार, कशा पद्धतीने चाललंय? आमच्याकडे कुठली पावडर नाही. एकनाथराव, तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही लाईटली घेऊ नका. हे तुम्हाला असं वाटतं की काही नाही, आपण चेष्टेने घेतो, परंतु राज्यातली जनता हे सगळं बघत असते. माग भारतीय जनता पक्षाच्याच एका खासदारांनी सांगलीमध्ये सांगितलं, मी भाजपचा खासदार आहे, त्याच्यामुळे मला कुठल्या चौकशीची भीती नाही, शांत झोप येते. त्याच्यानंतर आमच्याच भागातल्या पुणे जिल्ह्यातल्या एक कॅबिनेट मंत्री होते,
ते स्वतः भाषणामध्ये सांगितलं मी आता भाजपमध्ये आलोय. बागडे साहेब त्यांनी भाषणात सांगितलं भाजपात आलोय. बाकीच्यांना शांत झोपा येत नाही, मला शांत झोप येते कारण मी भाजपात आलोय. ही कुठली पद्धत आहे? देशमुख एकनाथराव शिंदे साहेब, हे जरी तुम्हाला असं तसं वाटत असलं तरी सर्वसामान्य माणूस जो बघतोय महाराष्ट्रातला तो त्या ठिकाणी समजतोय काय चाललंय ते. आणि हे आम्ही नाही म्हणलं, रमेश पाटलांनी म्हणून अजून 24 तास झालेले नाहीये. आणि त्याच भूषण देसाईच्या बद्दल अतुलजींनी एवढे गंभीर आरोप केलेले होते, ते आज देखील त्या आरोपाची निश्चितपणे ठाम आहे. त्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. मी तुम्हाला ओळखतो. नाही, मी नंतर बोला ना, माझं उरकत आलं. अध्यक्ष महोदय, या प्रकारच्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, ह्या गोष्टी अक्षरशः हे खरं तर यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत, उच्चस्तरीय चौकशा झाल्या पाहिजेत. अशा प्रकारे कुणाला पांघरून घालून त्या ठिकाणी चालणार नाही. काही महिन्यापूर्वी भ्रष्टाचारी, आता शिंदे गटाचे भूषण सर्वांच्या भोवया उंचवल्या. ह्या बातम्या येतात. अनेक लोक, आपण तरी काही सगळं बघून आपलं मत तयार करतो, परंतु महाराष्ट्रातली फार मोठी जनता पेपर मधल्या बातम्या, इलेक्ट्रॉनिक मधल्या बातम्या, ट्विटर, सोशल मीडिया ह्या सगळ्याचा विचार करून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. आणि नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.